तर एक महत्त्वाची बातमी, पुण्यातील दुय्यम निबंधक कार्यालयातील कागदपत्रांचा पंचनामा करण्यासाठी जेव्हा बावधान पोलीस दाखल झालेत तिथे पंचनामा केल्याशिवाय कार्यालय उघडण्यास पोलिसांकडून मज्जाव करण्यात आलाय। त्यामुळे बावधान परिसरातील दुय्यम निबंधकाचे कार्यालय हे बंद ठेवण्यात आले। पुण्यातील जमीन खरेदी घोटाळा प्रकरणामध्ये ज्या ठिकाणी दस्त नोंदवले गेले होते ते हेच बावधन हद्दीतील दुय्यम निबंधकाचं हे कार्यालय आहे आणि या कार्यालयामध्ये पंचनामा करण्यासाठी म्हणून हे सगळी पोलीस जे आहेत बावधन पोलीस आपण बघतोय की इथे दाखल झालेले आहेत। या ठिकाणी जो दस्त नोंदवला गेला होता, ज्या संगणकावर दस्त नोंदवला गेला होता त्या संगणकाची आणि एकूणच कागदपत्रांची शहानिशा करण्यासाठी, ती कागदपत्र जप्त करण्यासाठी म्हणून पोलीस इकडे दाखल झालेले आहेत। अर्थातच गुन्हा दाखल झाल्यानंतर ही पुढची प्रोसेस आहे आणि आता या सगळ्या व्यवहाराची कागदपत्र ज्यामध्ये संगणमत करून अशा पद्धतीने शासनाची फसवणूक केल्याचा ठपका इथल्या दुय्यम निबंधकावर ठेवण्यात आला होता आणि त्याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते। त्यानंतर या सगळ्या कागदपत्राची शहानिशा करण्यासाठी, पंचनामा करण्यासाठी आणि इतर गोष्टी जप्त करण्यासाठी म्हणून बावधन पोलीस इथे दाखल झालेले आहेत। आता मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये बावधन पोलिसांनी अतिशय तत्परतेनं तपास करायला सुरुवात केल्याचं आपल्याला बघायला मिळतं। सुरेश पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, बावधन। तर दुय्यम निबंधक कार्यालयातील कागदपत्रांचा पंचनामा करण्यासाठी बावधान पोलीस दाखल झालेत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी। जमीन खरेदी घोटाळा प्रकरणामध्ये ज्या अमेडा कंपनीच्या संचालकावर गुन्हे दाखल झाले, त्या जमीन खरेदीचा दस्त ज्या ठिकाणी नोंदवला गेला होता तेच हे बावधन परिसरातील दुय्यम निबंधक कार्यालय आणि आपण बघतोय की या कार्यालयामध्ये बावधन पोलीस दाखल झालेले आहेत आणि इथे पंचनामा जे आहे ते करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सगळे जे कागदपत्र आहेत ते नीट तपासून त्या पद्धतीनं ते सील करणे, त्याचबरोबर पंचनामा करणे यासाठी म्हणून ही सगळी पोलीस इथे दाखल झालेले आहेत। अर्थातच याच ठिकाणी तो दस्त नोंदवला गेला होता आणि म्हणून हे कार्यालय खूप महत्त्वाचं आहे। खरं तर ज्या संगणकावर हा दस्त नोंदवला गेला तर संगणकाची देखील तपासणी पोलिसांकडनं केली जाणार आहे। शिक्के जे आहेत ते देखील जप्त केले जाऊ शकतात। मात्र एकूणच जो इथला दुय्यम निबंधक होता त्यांनी स्वतःहूनच ज्या चुका केल्या, शासनाची फसवणूक करण्यासाठी आरोपींसोबत संगनमत केलं आणि ज्या पद्धतीनं स्टॅम्प ड्युटी भरणं गरजेचं होतं, भरून घेणं गरजेचं होतं, ती भरल्या गेली नाही। म्हणून याच ठिकाणच्या दुय्यम निबंधकासह दिग्विजय पाटील असतील, शीतल तेजवानी असतील आणि दुय्यम निबंधक याच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलीस जे आहेत इथे दाखल झालेले आहेत। सगळ्या प्रकरणामध्ये केंद्रस्थानी पार्थ पवार यांचं नाव आहे आणि हा तपास तिथपर्यंत जातो का, आता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पुढील सुरेश पाटील, गोविंद वाकडे।